मी रिया तेली मी लय गावाक आणि आज मी जातलोय मालवण देऊळवाड्याच्या 3-4 पुरातन मंदिरात तुमका पण सोबत नेतोय. चला बघूया. आता आम्ही चलतो आणि मग एस.टी. पकडतलो मालवणात जाऊ. आता आम्ही म्हटलं एस.टी. मध्ये आता आपण आलो श्री नारायण मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग करण्यास मनाई होती. नारायण मंदिराच्या आवाक्यात आम्हाला श्रीदेवी पावनाईचेही दर्शन लागले. आणि हय माझे बाबा देवीक गाराणा घालताना. मंगलमूर्ती भगवती मातेची आणि पावनादेवी जय. श्री पावनादेवी आम्ही तुमच्या भेटीला आलो आहे. जे काय आमच्या मनाची इच्छा काय असेल तर पूर्ण कर आणि काय असेल तर सगळ्यांना सुखी व समाधानी ठेवा. जय जय लक्ष्मी लक्ष्मण. ओम भगवती वासुदेवाय नमः. ओम भगवती मातेची पावनादेवी की जय. देवळाचा परिसर अगदी शांत, सुंदर व स्वच्छ होता. आता आम्ही श्री रामेश्वर मंदिराकडे जातो. नारायण मंदिरापासून रामेश्वराच्या मंदिरात जायच्या वाटेतही आम्हाला श्रीदेवी भावईचे दर्शन झाले. मंदिराच्याच बाहेर विठ्ठल रखुमाईचेही मंदिर आहे. रामेश्वराच्याच मंदिरात हनुमानाचे मंदिर देखील आहे. आता आम्ही श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात जाऊक निघालो. आणि चालता चालता आम्हाला रस्त्यात या आजी दिसल्या.
काही ठिकाणी स्वयंभू मानल्या जाणाऱ्या दगडांनाही देवाचं रूप मानलं जातं. मला नेहमी एक गोष्ट विचार करायला लागते, जेव्हा आपण निसर्गातल्या गोष्टींमध्ये देव पाहतो तेव्हा मंदिराबाहेर पडल्यावर त्याच निसर्गाशी आपण कसं वागतो? कधी रस्त्यावर कचरा टाकतो, कधी थुंकतो, कधी झाडांना हानी करतो, कधी आपल्या आसपासचं वातावरण खराब करतो. पण जर देव फक्त मंदिरात नसून आपल्या आजूबाजूच्या निसर्गातही असेल तर त्याची काळजी घेणं ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे. निसर्गाचा आदर करणं ही एक भक्तीच आहे. याबद्दल माझे आजोबा काय सांगतात ते ऐकूया. देवालयात तुम्ही गेलात तर तिथे कचरा टाकू नये किंवा थुंकू नये. शाळेत गेलात तर शाळेच्या आवारात सुद्धा थुंकू नये. तुम्ही सरकारी कार्यालयात गेलात तरी त्या ठिकाणी थुंकणे किंवा कचरा टाकणे हे योग्य नाही. त्याचबरोबर तुम्ही रस्त्याने चालताना सुद्धा जो काही भाग असेल त्या भागातून चालताना स्वच्छता हा मार्ग ठेवण्यात चाललात तर लोकांच्या हिताचा ठरेल. त्याच्यामुळे जो काय प्रदूषण होतं ते टळेल आणि सुखी जीवन आणि समृद्ध होईल. बरोबर ना? नारळाची पूजा करतो, देव मानतो. कल्पवृक्ष हा नारळा त्याच्यापासून नारळ मिळतो आणि त्याची आपण तोड करू नये, झाडांची तोड करू नये. त्याच्यामुळे काय, झाडांची तोड झाल्यामुळे प्रदूषण वाढतं आणि त्याच्याची प्रगती होत नाही, म्हणजे वाटचाल होत नाही झाडांची.